नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात अशी मैत्री जी पावसात भिजते, अश्रूंमध्ये विरघळते आणि शेवटी पुन्हा एकदा जीवाभावाने एकत्र येते. समरने केलेली मोठी चूक, आनंदसमोर दिलेली कबुली आणि एक अशी भेट जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आनंद समरला माफ करेल का? चला तर सुरुवात करूया आजच्या भागाची. आजच्या भागाची सुरुवात होते समरच्या एका मोठ्या निर्णयाने. आपली चूक त्याला पूर्णपणे लक्षात आलेली असते आणि मनातून तो खूप खचलेला असतो. तो ठरवतो काहीही झालं तरी आज आनंदला भेटायचंच. पण यावेळी तो फक्त भेटायला जात नाही, तर तो घेऊन जातो त्यांच्या मैत्रीच्या आठवणी. तो बाहेर काढतो त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील जुनी सायकल, तीच सायकल ज्यावर बसून त्यांनी कित्येक सुंदर क्षण एकत्र घालवले होते. समर ती सायकल साफ करतो, धूळ झटकतो आणि त्या सायकलकडे बघत भूतकाळात हरवून जातो. आणि मग स्वानंदीचा निरोप घेऊन तो निघतो आनंदच्या घरी. दुसऱ्या बाजूला काही लोकांनाही वाढती जवळीक अजिबात सहन होत नाही. त्यांच्या मनात जळफळाट सुरू झालेला असतो आणि ते पुन्हा एक नवीन डाव आखायला सुरुवात करतात. समर आनंदच्या घरासमोर येतो, सायकल थांबवतो आणि हळूच बेल वाजवतो. तो आवाज घरात पोहोचतो, पण आनंद अजूनही गोंधळलेला असतो. तेवढ्यात अचानक आकाशात वीज कडाडते आणि जोरदार पाऊस सुरू होतो. पावसात पूर्ण भिजत समर तिथेच उभा राहतो. डोळ्यात पाणी, आवाजात पश्चाताप. तो मोठ्याने म्हणतो, आनंद, मी चूक केलीये, मला माफ कर. तो वारंवार हाक मारत राहतो, पण आनंद खाली येत नाही. समर मात्र हार मानत नाही. तो पावसात भिजतच उभा राहतो, स्वतःला दोष देत राहतो. दुसऱ्या बाजूला आनंद खिडकीतून सगळं बघत असतो. त्याच्या मनात राग, दुःख आणि मैत्रीच्या आठवणी एकत्र चाललेल्या असतात. आणि शेवटी मैत्री जिंकते. आनंद खाली येतो, हळूच समरच्या मागे येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. समर वळून बघतो आणि क्षणात दोघे एकमेकांना कडकडून मिठी मारतात. दोघांच्या डोळ्यात अश्रू, पण मनात समाधान. हा क्षण म्हणजे खरी मैत्री काय असते याचा जिवंत पुरावा ठरतो. यानंतर निकिता देखील खाली येते. सुरुवातीला थोडा राग आणि नाराजी दिसते, पण शेवटी ती देखील समरला माफ करते. थोडासा मजेशीर क्षण येतो. निकिता समरला उठाबशा काढायला लावते आणि त्यामुळे वातावरण थोडं हलकं होतं. शेवटी तिघेही पुन्हा एकत्र येतात. त्यांची मैत्री पुन्हा एकदा फुलते. या सगळ्यामध्ये स्वानंदीचा मोठा वाटा असतो. नंतर समर स्वानंदीला एक खास गिफ्ट देतो, फ्रेंडशिप ब्रेसलेट, आणि तिला सांगतो की तो नेहमी तिच्यासोबत असेल. यातून सुरू होतं एक नवीन नातं, एक नवीन विश्वास. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण अजूनही काही लोक या नात्याला तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा पुढचा डाव काय असेल आणि ही मैत्री पुन्हा संकटात सापडणार का? तुम्हाला समर आणि आनंदची ही मैत्री कशी वाटली आणि स्वानंदीचं पात्र कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच डेली अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा.